Hello? Yes, sir. So all of you got MCQs? Hello? Yes, sir. हॅलो हा MCQ मिळाले का सगळ्यांना? मगाशी मी दुसऱ्या डिव्हिजन मध्ये चेक केलं थोडंसं. तर काही जणांना MCQ माहित नाहीत म्हणाले कुठं आहेत, म्हणून म्हणलं तुमच्या डिव्हिजन मध्ये विचारावं सगळ्यांना. हॅलो, सगळ्यांना मिळाले का MCQ? का कोणाला काही शंका आहे? येस सर. येस सर. असं कोणी आहे का की MCQ कुठं आहेत माहित नाहीत? मगाशी काही जण मिळाले मला असे त्या डिव्हिजन मध्ये, अजून त्यांना माहित नाहीत की कुठं चेक करायची लिंक, कुठे व्हिडिओज बघायच्या. Okay, we will wait for some time. Otherwise, what will happen? I'm teaching here from one side, and nothing is there towards other side. मी एका बाजून शिकवत राहील आणि दुसऱ्या बाजूला काहीच पोचणार नाही, असं व्हायला नको. सो वी विल क्रॉस चेक. जर कोणाला नसेल माहीत तर त्यांना आपण डायरेक्शन देऊ व्यवस्थित, कारण आता क्लास टेस्ट वगैरे चालू झालेल्या आहेत. अजून कोणाला माहित नाही की आपली फायनल जी एक्झाम आहे ती MCQ टाईप होईल किंवा थेरॉटिकल होईल, हे अजून कोणाला माहित नाही. त्याच्यामुळे दोन्हीच आपण प्रिपरेशन करतोय. तर ज्या वेळेला तुम्ही क्लास टेस्टचं प्रिपरेशन करत असतात त्यावेळेला शक्यतो पूर्णपणे, शक्यतो म्हणण्यापेक्षा कंपल्सरी सगळा स्टडी करून न बघता क्लास टेस्ट सोडवा. 20 पैकी 20 मार्क मिळवण्यापेक्षा ओके, तुम्हाला जेवढे पडतील तेवढे पडू द्यात, पण अभ्यास करून घ्या. त्याच्यामध्ये गुगलची किंवा इतर कुठल्या सोर्सची एक्झाम सॉल्व्ह करताना मदत घेऊ नका. जरी तुम्हाला आता थोड्या वेळापुरता आनंद मिळत असेल, 20 पैकी 20 मार्क मला मिळाले सगळ्या सब्जेक्टमध्ये, तरी सुद्धा पुढे जाऊन तुमच्यासाठी हे सगळं दुःखदायक आहे. समजतंय ना? Yes, sir. हॅलो. आता कोणीतरी मला सांगेल का की ही जी तुम्ही MCQ किंवा व्हिडिओज बघताय, तर ह्या कुठून बघताय? तुम्ही सांगू शकेल का कोणी मला यातलं? पार्टिसिपेंट्स पैकी कोणतरी सांगा स्टुडंट. गुगल शीट वरून. गुगल, हा ठीक आहे. गुगल शीट साठीची लिंक कुठं आहे? टेलिग्राम वरती. टेलिग्राम वरती किती तारखेला मेसेज आलेला आहे बघा. कसं होतंय माहित आहे का? एक जण कोणतरी मला कोण सांगते, मला सांगा कोण सांगते? एक जण कोणतरी ना आता कोणतरी बोलत होतं, मुलगी कोण बोलत होती आता? 30 तारखेला मेसेज आलाय सर. प्राजक्ता साठे. हा ठीक आहे. सगळ्यांनी काय करा, ज्यांना माहित नाही त्यांनी. आता होतंय कसं माहित आहे का, मी जरी इकडून विचारलं तर काही जण असे आहेत की हो पण नाही आणि नाही पण नाही. म्हणजे जेवणाच्या पंक्तीला तर बसलेत सगळेजण. काही जण कसं असतं बघा, जेवणाच्या पंक्तीत गेल्यानंतर एक पदार्थ कुठला तरी भात आला तर बाकीचे वरडून इकडून तिकडून हे आलं नाही ते आलं नाही वरडून घेतात ते. ओके, चपाती आली नाही, भाजी आली नाही. पण काही जण असे असतात की बोलतच नाहीत, समजले पण नाही, नाही पण नाही, अटेंडन्स फक्त चालू आहे. ओके, त्याला आमटी आली शेवटपर्यंत, तेवढी भाजी जी आहे तेवढी शेवटपर्यंत भाजीच असते. भात पण मागत नाही, चपाती पण मागत नाही, आणि जेवढे मिळाले भाजी तेवढीच खाऊन ते उठून जातो. तर असे काही जण असतात, त्यांच्यासाठी आपण ही प्रोसेस करू की बाबा कुठं नेमकी ही MCQ ची लिंक आहे ती बऱ्याच जणांना माहीत नसते. आणि जोपर्यंत बरेचसे विद्यार्थी आहेत. हा हॅलो सर, study 30 तारखेला 12:57 आले. हा ठीक आहे. 30 तारखेला 12:57 आले. कोणीतरी शेअर करेल का मला इथं चॅट बॉक्स मध्ये? मी दाखवतो बाकीच्यांना परत. शेअर करता येईल बघा, कोणीतरी शेअर करा. म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पण सांगतो मी. बऱ्याच जणांना व्हिडिओज कुठं बघायच्या, ठीक आहे, योगेश शिंदेनी टाकलेले आहे, आपण बघू आता. तर तुम्हाला 30 तारखेला 12 वाजता ही लिंक, ठीक आहे, बस 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 बस, बरेच आहे, थोडा ऍक्टिव्ह आहे तुमचा क्लास, काय अडचण नाही. व्हेरी गुड. तर ह्या लिंकवर 30 तारखेला 30 जानेवारीला 12 वाजताची लिंक आलेली आहे बघा, त्याच्यावरती जायचं आहे. इथून पुढे सुद्धा सांगतोय, कारण 2 चॅप्टर जवळजवळ होत आले आणि काही जणांना माहित नाही की लिंक कुठं बघायची, कुठं असते ती. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काहीच केलेलं नाही. ओके,
तर असं व्हायला नको, आपण पुढे चाललोय आणि पाठीमागे सगळं सपाट होत चाललंय, काहीच येत नाही, असं नको आहे. आणि आपल्याला अभ्यास करायचा 100%, गुगलची मदत घ्यायची नाही सध्या तरी. ओके, जेवढं येतंय तेवढं प्रामाणिकपणाने कष्ट करायचं आहे. याचं कारण काय आहे की ऑनलाईन असल्यामुळं कोणाचाच तुमच्यावरती कंट्रोल नाही, आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की चाललंय हे बरं चाललंय, एका वेळेला 2-2, 3-3 काम होत आहेत. म्हणजे लेक्चर्स पण अटेंड होत आहेत आणि इकडे गाडीवर फिरायचं पण होतंय किंवा घरची पण कामं होत आहेत. ओके, मोबाईल साईडला ठेवला, काम चालू. ओके, पण ह्याचा तुमच्या स्टडीवरती, तुमच्या करिअरवरती परिणाम होऊ शकतो म्हणजे होणार, 100% होणार. तर ही जी लिंक आहे 30 तारखेला आलेली, त्याच्यावरती ज्या वेळेला तुम्ही क्लिक कराल, दिसणार नाही तुम्हाला, तुम्हाला स्टॉप शेअरिंग करून तिकडून जावं लागेल. त्यात येते का बघतो मी. नाही, आलं नाही. बरं ठीक आहे, त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तिथं जाल, काय ते, ओके, इथं बघा डायरेक्टच MCQ आले. ठीक आहे, तुम्ही याची लिंक टाकली, मला ही लिंक नको आहे, तुमची टेलिग्रामवरची जी लिंक आहे ना ती पाहिजे. हॅलो, ऐकू येते का? यस सर. टेलिग्रामवरची जी लिंक आहे ना, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट दिसतात, मी माझ्या सब्जेक्ट पुरतं करत नाही सध्या, सांगत नाही, सगळ्यांचे सब्जेक्ट दिसले पाहिजेत अशी लिंक टाका मला थोडीशी, एकाने कोणीतरी टाका. हा, ओके, आता कोणी टाकली, एकाने कोणतरी FY BTech वर टाकली. ओके, गॉट इट. आता मिळाली एक, ह्याच्यावरती बघतो मी. ओके, तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथं हेडिंग्स दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला कॉलम टाइम टेबल, दुसरा EP म्हणजे इंजिनिअरिंग फिजिक्स, M1 बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, कम्युनिकेशन स्किल्स आणि ऑदर्स म्हणजे तिथे काही सब्जेक्ट नाही. तर हे सगळे सब्जेक्ट दिसतील तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टसाठी जायचं आहे त्याच्या सब्जेक्टवरती क्लिक केलं की तुम्हाला हे अशा प्रकारचे कॉलम्स दिसतील. ओके, तर त्या कॉलम्समध्ये लेक्चर्स तुमचे कोणते कोणते झालेले आहेत, त्याच्यानंतर त्याची डेट, त्याचं टाइम, कोणता पॉईंट कव्हर केलेला आहे, आणि हे लिंक ऑफ लेक्चर जे आहे याच्यामध्ये व्हिडिओज आहेत, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये पाहू शकता कोणते कोणते लेक्चर्स झालेले आहेत, तुम्ही रिपीटली बघू शकता हे लेक्चर्स. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा कॉलम आहे म्हणजे हा कॉलम ऍडिशनल मटेरियल्स, हा जरा महत्वाचा आहे. याच्यामध्ये बघा, याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही, माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी नाही समजा असं. हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी खास करून, जर पहिली जी लिंक आहे याच्यामध्ये ही PPTची लिंक आहे. याच्यामध्ये PPT आहेत आपल्या, ज्या मी रोज शेअर करतो, त्या PPT या पहिल्या लिंकमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी जी लिंक आहे ती आहे PDF आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या नोट्स आहेत. जरी तुमची थेअरी रिटर्न म्हणजे थेअरी रिटर्न एक्झाम झाली तर त्याची सुद्धा आपण तयारी करतोय साईड बाय साईड. थेरॉटिकल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थित डायग्राम काढता आल्या पाहिजेत, म्हणजे पूर्ण आपण त्याचा अभ्यास करतोय. आणि सध्यासाठी जी महत्वाची लिंक आहे ती म्हणजे तिसरी लिंक. ओके, त्याच्यावरती लिहिले मी MCQs ऑन पंप, कॉम्प्रेसर अँड टर्बाइन. ओके, तर ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला असे MCQ बघायला मिळतील. दिसतात सगळ्यांना MCQ? यस सर. ओके, तर याच्यामध्ये यस 57 MCQs आहेत. त्यापैकी 50, 51, 52, 53 हे करायचे नाहीत आपण, आणि बाकीचे सगळे MCQs आपल्याला करायचे आहेत. हे MCQ जे आहेत याचे आन्सर सुद्धा या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके, 24 नंबरचं मागास सांगितलं होतं त्यांनी, त्याचं काहीतरी आन्सर नाही वाटतंय. मल्टी स्टेज एअर कॉम्प्रेसर हॅज ॲज कम्पेअर टू सिंगल स्टेज कॉम्प्रेसर गिव्स मोर युनिफॉर्म टॉक, रिड्युसेस कॉस्ट ऑफ कॉम्प्रेसर. ठीक आहे, त्याचं राहिलेलं परत बघू आपण, त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करून देईन ते मी, त्याचं काय असेल ते उत्तर. तर अशा प्रकारे ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे लिंकवरती जायचं आहे आणि त्याचा स्टडी करायचा आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना?
याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का की बाबा त्या लिंक पर्यंत कसं जायचं, कसं बघायचं? आता कोणी विचारू नका की ही लिंक कुठून बघायची सर. ओके, कारण मी विचारलं की तुम्ही एमसीक्यू केलेत का, तर मला काही जण म्हणाले सर कुठून करायचे मला माहित नाही, लिंक कुठं आहे ती पण माहित नाही. त्याच्यामुळे मला जरा शंका आली, म्हणून तुमच्या पण डिव्हिजन मध्ये क्लिअर करतो. काही जण कसे असतात, गप बसतात, बोलत नाहीत, भीती कुठे बोलत नसतात. ओके, कसली भीती असते द्यायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही डाऊट्स असतील ते इनोसंटली आपण शेअर केले पाहिजे, त्याच्यापासून जे आहे ते इनोसंटली नॉलेज घेतलं पाहिजे. तर काही जण बोलत नसतात, त्यांच्यासाठी मी हे सांगितलं आता सर्वांना. ठीक आहे, ओके. So we will proceed for the next chapter. Before this, I think I have to. Okay, we will come go for the next. पहिल्यांदा चॅप्टर संपू आपण आणि नंतर मग रिव्हिजन घेऊ. ठीक आहे, तुमची मे बी सोमवारी आपण क्लास टेस्ट घेऊ. त्याच्यामध्ये बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग दोन्ही कंबाईन मध्ये सब्जेक्ट असल्यामुळं क्लास टेस्ट सुद्धा आपण कंबाईन मध्ये घेतो. म्हणजे सगळ्या जवळजवळ टेस्ट ज्या आहेत त्या शक्यतो कशा होतील, कंबाईन मध्ये होतील. बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग 50% आणि राहिलेलं 50% बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके ओके, सो I think we have from second chapter we have completed lathe machine, then we have completed drilling machine, then operations on the drilling machine, then in joining process we have completed manual metal arc welding, then gas welding, what are the components of the gas welding and how it works, working of the gas welding we have seen before that. And one more point which is not in this slide, that is the which is the point, एक वेल्डिंग आपण बघितलं पाठीमागच्या लेक्चरला. स्पॉट वेल्डिंग. ओके, करेक्ट, स्पॉट वेल्डिंग. ओके, करेक्ट, स्पॉट. And now one more thing, at the time of revision I will ask anyone, okay, tentatively. रिव्हिजनच्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की काही ठराविक विद्यार्थीच फक्त अभ्यास करतात किंवा उत्तर देतात, बाकीचे फक्त निवांत अटेंडन्स देण्यासाठी फक्त जॉईन होत आहेत. ओके, तर त्यावेळेला मी टेंटेटिव्हली विचारेन, तुम्ही तयारी ठेवा थोडीशी, आणि मी पण सांगेन रिव्हिजन जर काही चुकत असेल, करत असेल तर. ओके, तर आता नाव सोल्डरिंग. सोल्डरिंग म्हणजे काय आहे बघा, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये छोट्या छोट्या प्रोसेस आहेत ह्या. आता आपण जी गॅस वेल्डिंग बघितली आणि जी मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग बघितली, ही मोठमोठ्या म्हणजे ज्या ठिकाणी जास्त स्ट्रेंथची गरज असते, म्हणजे रेल्वेच्या जॉईंटला कुठंतरी क्रॅक गेलेला आहे किंवा मोठी ट्रॅक्टरची ट्रॉली आहे त्याला जॉईंटला गेलेलं आहे किंवा त्याला वेल्डिंग करायची असेल, तर अशा ठिकाणी आपण स्ट्रेंथ जास्त असलेले म्हणजे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग हे यूज करतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या ठिकाणी आपल्याला छोटंसं जॉईंट द्यायचे असतात, त्याची स्ट्रेंथ जास्त नसली तरी चालते, तर अशा ठिकाणी हे सोल्डरिंग आहे. सोल्डरिंग म्हणजे काय आहे बघा, सोल्डरिंग इज अ मेथड ऑफ जॉइनिंग सिमिलर और डिसिमिलर मेटल्स by the application of heat and using a filler metal or alloy carbon solder. ओके, सोल्डरिंग म्हणजे अशी प्रोसेस आहे. सोल्डरिंग बघितलंय का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे? नाही. ठीक आहे, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात वगैरे गेला तर त्या ठिकाणी रिपेअर करणारे असतात. येस सर. त्यांच्या जवळ एक गन असते, मोबाईल रिपेअर वाल्यांजवळ असतं. हा, मोबाईल रिपेअरवाल्यांजवळ 100% असते बघा, कारण ते आयसी पॅड जे असतात त्यांच्या हातामध्ये, त्याच्यामध्ये जर कनेक्ट करायचं असेल आपल्याला 2 पॉइंट, तर त्या ठिकाणी आपल्याला ते छोटे छोटे वेल्डिंगचे स्पॉट द्यावे लागतात. तर ते जे स्पॉट देतो आपण अलॉय मटेरियल दुसरं वापरून किंवा फिलर मटेरियल ज्याला म्हणतो ते वापरून देत असतो, त्याला सोल्डरिंग म्हणतो. आता हे फिलर मटेरियल, द कंपोजिशन ऑफ सोल्डर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस आर ॲज गिवन बिलो. म्हणजे सोल्डर जे आहे, जे आपण मटेरियल यूज करतोय ते लीड आणि टीन या दोन्ही पासून बनवलेलं असतं. ह्याचे जे जॉईंट्स असतात सोल्डरिंगचे हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात, म्हणजे 2 ते 3 किलो वजन जे आहे ते पेलू शकतात. पण जर त्या ठिकाणी व्हायब्रेशन असेल, व्हायब्रेशन म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्या ठिकाणी मुवमेंट असते त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स असतात. ओके, मोशन ज्या ठिकाणी असते तिथे व्हायब्रेशन्स असतात. तर व्हायब्रेशन जर असतील तर अशा ठिकाणी हे सोल्डरिंगचे जास्त सोल्डरिंगचे जे जॉईंट्स आहेत हे जास्त वेळ टिकाऊ धरत नाहीत. तर याच्यामध्ये जर आपल्याला सोल्डरिंग करायचं असेल तर त्याचं पर्सेंटेज कसं असतं, तर बघा, सॉफ्ट जर सोल्डर करायचं असेल आपल्याला, म्हणजे सिंपल सोल्डर जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये 37% लीड आणि टीन 63% असतं. म्हणजे हे आपल्याला रेडीमेड मिळतं जवळजवळ. मीडियम सोल्डर असेल त्याच्यापेक्षा थोडंसं हार्ड तर 50-50% यूज केलं जातं.
त्याच्यानंतर प्लंबर सोल्डर असेल म्हणजे प्लंबिंग करणारे जे असतात त्यांची जी सोल्डर असतात त्याला 70-30% असतं आणि इलेक्ट्रिशियन जे वापरतात ओके त्याच्यासाठी 58 ते 42% असतं. आता ही बघा इथं डायग्राम महत्वाचे आहे. याच्यामध्ये ज्यांनी बघितलेलं नाही त्यांच्यासाठी याच्यामध्ये आयडिया येईल. तर याच्यामध्ये ही जी आहे ही सोल्डरिंग गन आहे. ओके सोल्डरिंग गन आहे. याचा आकार साधारणतः पेन एवढा असतो आपल्या. ओके आपण जो लिहितो त्या पेन एवढा याचा आकार असतो. या बाजूला कवरिंग असतं ज्याच्यावरती आपण हाताने पकडू शकतो आणि इथं समोर कॉपरची टिप असते जी आपल्याला आपण काय करतो हीट करतो. ही जवळपास 450 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करतो. ओके तुम्ही जर विचार केला तर मॅन्युअल मेटल आर्क मध्ये टेम्परेचर किती असतं कोणी सांगू शकेल का? 4 किती? 4000. हा ओके 4000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग मध्ये आणि याच्यामध्ये 450 असतं म्हणजे कमी असतं. तर याचा मेन पर्पज काय आहे तर बाकीच्या वेल्डिंग मध्ये आपण जे बेस मेटल आहे ते सुद्धा वितळवतो आणि फिलर मेटल आहे ते सुद्धा वितळवतो. याच्यामध्ये तसं होत नाही. याच्यामध्ये फक्त जे फिलर मेटल आहे तेच वितळवलं जातं आणि जे बेस मेटल आहे त्याला मात्र वितळवलं जात नाही. ओके त्याच्यामुळे हे थोडंसं फास्ट पण होतंय. याला कूल करण्यासाठी टायमिंग पण काय लागतो कमी लागतो कारण फिलर मेटल लगेच कूल होतं. त्याच्यानंतर हे वर्क पीस आहे आणि हे जे आहे हे फिलर मेटल आहे. ओके फिलर मेटल कसं असतं लीड आणि टीनचं बनवलेलं असतं. ते कोणत्या कोणत्या पर्सेंटेज नुसार असतं ते मी आताच तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर याच्यामध्ये फ्लक्स यूज केला जातो. फ्लक्स म्हणजे जसा आपण अगोदरचं बघितलं फ्लक्स कशासाठी असतो कवरिंगसाठी असतो. वेल्डिंगचं रक्षण करण्यासाठी फ्लक्स यूज केला जातो याच्यामध्ये. ओके याच्यामधला फ्लक्स जो आहे तो एवढा ऍक्टिव्ह नाहीये. तो कामापुरता त्या मॅन्युअल मेटल सारखा एवढा चांगला ऍक्टिव्ह नसतो. ओके तर ह्याची प्रोसेस कसे असते बघा. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स इन सोल्डरिंग. तर याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला शेपिंग अँड फिलिंग ऑफ मेटल पार्ट्स टुगेदर म्हणजे जे दोन पार्ट आपल्याला जोडायचे आहेत ते एकदम व्यवस्थित फिनिशिंग करून एकमेकाला तंतोतंत बसले पाहिजे. जर त्याच्यामध्ये गॅप वगैरे असेल जास्त तर त्या सोल्डरिंगची एवढी कॅपॅसिटी नाही की जास्त गॅप असेल तरी पण त्याला जोडून ठेवेल. ओके तर हे तंतोतंत एकमेकांना बसले पाहिजे. त्यासाठी आपण घासून ते एकमेकाला बरोबर बसतील अशा प्रकारे त्याची योजना केली पाहिजे. त्याच्यानंतर क्लिनिंग ऑफ सरफेस म्हणजे ज्या ठिकाणी सोल्डरिंग करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टामिनेटेड पार्टिकल्स म्हणजे डस्ट किंवा इतर कोणते जे पार्टिकल्स आहेत ते त्या ठिकाणी नसावेत किंवा ऑइली पार्टिकल्स ऑइली वगैरे असेल तरी पण तिथं सोल्डरिंग होणार नाही. सगळी क्लीन सरफेस असावी आणि नसेल तर ती आपण क्लीन करून घेतली पाहिजे. ओके त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ फ्लक्स. त्याच्यानंतर फ्लक्स जे आहे ते आपण अगोदर ऍप्लिकेशन करतो याच्यावरती. फ्लक्स घ्यायचा आहे. फ्लक्सची एक डबी असते ती शक्यतो रेझिनची वगैरे यूज केली जास्तीत जास्त करून रेझिन यूज केला जातो फ्लक्स म्हणून. रेझिन हे एक मटेरियल आहे. तर ते फ्लक्स जे आहे ते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट द्यायचा आहे जॉईंट म्हणजे सोल्डरिंग हे फक्त शॉर्ट जॉईंट जोडण्यासाठीच वापरलं जातं. ह्याची काय अशी एखादी लांब अशी लेंथ काढून जोडत जात नाही. ओके पॉईंट स्पॉट वेल्डिंग जसं आहे तसा पॉईंट दिला जातो छोटा छोटा. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ हीट अँड सोल्डर. मग त्या हिटिंग जे टूल आहे म्हणजे जो सोल्डरिंग गन आहे त्या गनने आपण फिलर मटेरियल घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी जॉईंट द्यायचं आहे त्या ठिकाणी ते लावायचं आहे. ओके सो दिस इज द सिम्पल सोल्डरिंग प्रोसेस. नाउ नेक्स्ट वन इज द अँड दिस इज द लास्ट दॅट इज ब्रेझिंग प्रोसेस. ही कशी आहे ब्रेझिंग प्रोसेस आहे. आता ही ब्रेझिंग प्रोसेस सुद्धा सिमिलर ऑफ द गॅस वेल्डिंग सारखीच आहे फक्त ही स्मॉल प्रमाणामध्ये वापरली जाते म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी ही ब्रेझिंग जी प्रोसेस आहे ती वापरली जाते. म्हणजे याच्यामध्ये जे बेस मटेरियल आहे आता गॅस वेल्डिंग मध्ये आणि ब्रेझिंग मध्ये काय फरक आहे तर गॅस वेल्डिंग मध्ये जे बेस मटेरियल आहे ते पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण डिस्टर्ब करतो म्हणजे वितळवतो थोडंफार. तर ब्रेझिंग मध्ये अशा प्रकारचं होत नाही. आता हे ब्रेझिंग कुठं बघायला मिळेल तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं का नाही माझ्या लक्षात नाही म्हणजे तुम्हाला बघायसाठी बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये हे यूज केलं जातं. बाहेर शक्यतो गॅस वेल्डिंगच यूज केली जाते. पण जर तुम्ही सोनाराच्या दुकानात गेला असाल सोनाराच्या दुकानात गेलाय का तुम्ही? हो हा मग सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर जर एखादा सोन्याचं काहीतरी
कंपोनंट असेल तो जर तुटला तर सोनार काय म्हणतो, तो जोडून घ्या. आणि जोडून घेण्यासाठी वेगळे कारागीर असतात, बरोबर आहे. येस. आणि येस सर. ते जोडत असताना तुम्ही त्यांच्या जवळ जाता, मग ते म्हणतात छोटासा पार्ट आणा फिलर मेटल म्हणून. ओके. आणि ते काय करतात, त्यांच्या हातामध्ये एक अशी टॉर्च असते बघा, बघितलंय का तुम्ही, टॉर्च असते छोटी. यस सर. हा, ती जी प्रोसेस करतोय ना सोनार, ती प्रोसेस ही ब्रेझिंग प्रोसेस आहे. ही प्रोसेस कोणती आहे, ब्रेझिंग प्रोसेस. पुढच्या वेळेला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, ही ब्रेझिंग प्रोसेस आहे जवळजवळ. ओके. फक्त फिलर मेटल वेगवेगळं असू शकतं. तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं, जर जो सोन्याचा जो कॉम्पोनंट आहे म्हणजे जो आपण घेऊन जातोय, तो कॉम्पोनंट तो वितळवत नाही. तर जो फिलर मेटल म्हणून आपण त्याच्यावरती ठेवणार, त्याच्या अगोदर पांढरी असं फ्लक्स टाकतो बघा, पांढरी काहीतरी मातीसारखं असतं, बघताय तुम्ही. येस सर. हा, ते त्याच्यावर मुलींना बऱ्यापैकी हे माहित असेल बघा, त्याच्यावरती टाकलं जातंय ते, आणि त्याच्यावरती तो सोन्याचा वगैरे तुकडा जो फिलर मेटल म्हणून देतोय, ओके, तो त्याच्यावरती ठेवतो आणि जो तुकडा दिलेला आहे त्याला फक्त वितळवून तो जॉईंट घेतो. ही एक छोटीशी ब्रेझिंगची प्रोसेस आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलंय बघा, ब्रेझिंग इज अ प्रोसेस ऑफ मेकिंग जॉईंट्स वेअर इन्क्युलेशन्स इज प्रोड्युस्ड बाय हिटिंग टू सुटेबल टेम्परेचर अबव 500 डिग्री सेल्सिअस. सोल्डरिंग मध्ये बिलो 500 डिग्री सेल्सिअस आणि ब्रेझिंग इज above 500 degree Celsius, and by using a non-ferrous filler metal having a melting point. ओके. नॉन फेरस मेटल जे आहे त्याला जवळजवळ 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापवावं लागतं. ओके. सो दिस इज द ब्रेझिंग प्रोसेस. नाउ व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ ब्रेझिंग प्रोसेस. ब्रेझिंग प्रोसेस कुठं कुठं वापरली जाते, तर ब्रेझिंग प्रोसेस ह्याच्यामध्ये बघा, जे तुम्हाला माहित असतील ते लक्षात येतील. पॅनल फॉर द एअरक्राफ्ट, म्हणजे हे काय बघितलेलं नसणार आहेत आपण, म्हणजे तुम्ही ना मी सुद्धा बघितलेलं नसेल बऱ्याचशा गोष्टी ह्यातल्या, पण पॅनल्स ऑफ द एअरक्राफ्ट, मिसाईल्स. ओके. मिसाईल्स कोणी जवळ बघितलेलं नसणार आहे. ओके. पण त्या मिसाईल्ससाठी हा ब्रेझिंगचा वापर केला जातो. मोटरसायकल फ्रेम्ससाठी यूज केला जातो. एरोप्लेन प्रोपेलरसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर इव्हॅपोरेटरसाठी यूज केला जातो. हे मात्र आपण बघू शकतो, रेफ्रिजरेटर इव्हॅपोरेटर. ओके. तर अशा प्रकारे या ब्रेझिंगचा वापर केला जातो. ओके. नाउ वी हॅव सम व्हिडिओज दॅट वी कॅन सी हिअर व्हिडिओ, so it will be more understanding. Okay, this is the how to do soldering. How to do soldering. This video shows you how to do a soldering process. So is this visible? Yes sir. Yes sir. Okay. Yes, sir. Now please observe carefully. So this one is the soldering iron, this one is solder wire. Now this one is the flux, and this is the copper wire. Then he is shown goggle. So this one is the IC plate. It is observed in mobiles or in others electronics devices. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस मध्ये तुम्हाला ही प्लेट ऑब्झर्व करायला मिळेल. तर त्याला कॉपर वायर कशी जोडायची ते दाखवता येते. तर त्यासाठी काय केलेलं आहे, कॉपर वायरचा जो कॉपर जी वायर आहे त्याच्या एका बाजूचा एंड काय केलेलं आहे ना, वरचं कव्हर रिमूव्ह केलेलं आहे. ओके. आता कव्हर रिमूव्ह केल्यानंतर काय करतोय बघा, इथं हे फ्लक्स ठेवलेलं आहे. हे फ्लक्स घेतलंय थोडं, त्याच्या एंड वरती लावलेलं आहे. आणि आता हे फिलर मेटल आहे. ही जी वायर दिसते ही फिलर मेटल आहे. आता हे जे फिलर मेटल आहे, हे फिलर मेटलची एक लेयर या वायर वरती केलेली आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती थोडीशी कमी करावी लागेल आपल्याला, कारण शॉर्ट होण्याची शक्यता असते जर आपण लांब लांब ठेवले तर. हे जॉईंट्स खूप जवळ जवळ असतात, त्याच्यामुळे जेवढं शॉर्ट असेल तेवढं ते इकडं तिकडं न जाण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट द्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथलं सोल्डरिंग मेटल, फिलर मेटल जे आहे ते वितळवायचं आहे. हे बाकीचे जे दिसतात ते पण फिलर मेटलचेच आहेत, बाकीचे पॉइंट्स दिसत आहेत ते. आणि त्या ठिकाणी आपल्याला
या वायरला जॉईंट द्यायचा आहे. थोडा वेळ टेकवून धरलं, त्याला थंड होऊ द्यायचं. झालं. आता याला ओढून बघितलं तरी आपल्या लक्षात येईल 2 ते 3 किलो वजन आपण ह्याने उचलू शकतो. ओके. So this one is the simple soldering process. Okay, understand? अजून एक आहे तो समजलं Yes, काय sir. सोल्डरिंग कसे प्रोसेस करायचे आहे ती? Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. अजून आहे का बघूया एखादी आपल्याकडे सोल्डरिंग ब्रेझिंग काय मिळाल तर. ओके, वन मोर व्हिडिओ इज देअर. Now observe this video also, so you will get more idea. This one is animated video. Here again same process is there. This is the soldering wire, or we can say filler metal. This is soldering gun. And this one is the stand. हे स्टँड पण तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हा. जे इलेक्ट्रॉनिक्स वरती काम करतात म्हणजे आयसी पॅड वगैरे जे आहेत याला जे काम करतात त्यांना सोल्डरिंग हे आलंच पाहिजे. सोल्डरिंग हे सगळ्या ब्रँचसाठी गरजेचं आहे. हे फिलर मेटल त्या ठिकाणी टाकलेले. कुठं टाकलं? ज्या ठिकाणी या बाजूने कंडेन्सर किंवा कपॅसिटर जे बसवले होते, रेजिस्टन्स कपॅसिटर जे बसवले होते ते त्या ठिकाणी पॉईंट करण्यासाठी वापरले आहेत. ही आयसी जी आहे ती म्हणजे याच्यामधून इंटरनल कनेक्शन असतं याला सगळीकडे. तिथं आपण तो कपॅसिटर बसवला की तो कनेक्ट होतो. नाउ दिस वन इज द ब्रेझिंग प्रोसेस. Now what is the brazing? You can observe here. This one is the flux material. This rod is filler rod. आणि हा टॉर्च आहे. या टॉर्च मध्ये पण ॲसिटॅलिन शक्यतो वापरलं जातं. सेम गॅस वेल्डिंग सारखं आहे हे, फक्त हाय टेम्परेचरला वापरलं जात नाही. गॅस वेल्डिंग मध्ये हाय टेम्परेचरला यूज केलं जातं. त्याच्यामुळं दोन्ही मटेरियल मेल्ट होतात, म्हणजे बेस मेटल पण मेल्ट होतं आणि फिलर मेटल पण मेल्ट होतं. याच्यामध्ये मात्र तसं होत नाही. याच्यामध्ये फक्त फिलर मेटल जे आहे ते मेल्ट केलं जातं आणि जॉईंट क्रिएट केलं जातं. सो दिस इज द ब्रेझिंग. आता इंडस्ट्रीमध्ये ब्रेझिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला एकच ब्रेझिंगमध्ये माहीत आहे, पण इंडस्ट्रीमध्ये अजून पण प्रकार आहेत. बघू जरा. Now you can observe only how brazing is made. So there are different types of the brazing. त्यातला पहिला टाइप जो आता आपण बघतोय तो सोनाराशी बघत असतो आपण.
ही ब्रेझिंगची टॉर्च आहे. Now we can observe here base material is not melted. या ठिकाणी मेल्ट केलं जात नाही बेस मेटल, फक्त फिलर मेटल काय केलं जातं, मेल्ट केलं जातं. त्याच्यामुळे बेस मेटलला न धक्का पोहोचवता, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये न बदल करता आपण जॉईंट करू शकतो. हे टॉर्च ब्रेझिंग आहे. याला आपण अशा प्रकारचं जे ब्रेझिंग करतो आपण त्याला टॉर्च ब्रेझिंग म्हणतो. आणि हे ब्रेझिंग शक्यतो मॅन्युअली केलं जातं, म्हणजे हातामध्ये टॉर्च पकडून तो फिरवला जातो. दुसऱ्या प्रकारचं जे आहे ते फर्नेस बर्निंग आहे, फर्नेस ब्रेझिंग आहे. ज्याच्यामध्ये जॉब आणि फिलर मेटल एकत्र ठेवले जातात ज्या ठिकाणी जॉईंट करायचं आहे, आणि फर्नेस मधून ते पास केले जातात. हे बघा इथं दिलं, हे दोन पार्ट जॉईंट करायचे आहेत, ते फिलर मेटल आहे. फर्नेस मध्ये गेल्यानंतर हे फिलर मेटल काय होतं, मेल्ट होतं आणि त्या ठिकाणी जॉईंट क्रिएट होतो. हे वेगवेगळे ब्रेझिंग आहेत. हे काय एवढे आपल्याला गरजेचे नाहीत, एवढ्या डीप मध्ये जायची काही गरज नाही आपल्याला. हे दाखवलेलं आहे बघा टॉर्चचं. So this is the different bracing processes, but you only notice, you can remember only first type of bracing, that is the torch bracing. फक्त टॉर्च ब्रेझिंग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. Okay, now I will stop this video because this is not required here. Okay, so do you understand soldering sir. and bracing? Yes, sir. समजलं का? बघा परत मी विचारणार त्यावेळेला म्हणू नका समजलं नाही, हे समजलं नाही, किंवा जर समज नसेल तर विचारा मला वेळोवेळी. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करायला चालू करा. MCQ आणि थेरॉटिकल दोन्हीचा अभ्यास करा, दोन्हीची गरज आहे. आणि PDF जे तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये फास्ट मध्ये दिलेला आहे त्याचा शक्यतो अभ्यास करा, ते लिहा. ओके, डायग्राम काढा आणि ते PDF मध्ये दिलेलं आहे ते लिहा. आतापर्यंत जर तुम्ही स्लाइड्सवरचं लिहिलं असेल तर ते राहू द्या, पण तिथून पुढे आता PDF मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह बऱ्यापैकी दिलेलं आहे, ते लिहायला चालू करा. लिहिताय ना रेग्युलर? हॅलो, Yes, sir. Yes, sir. असं कोणी आहे का की काही प्रॉब्लेम आहे लिहिण्यामध्ये किंवा लिहित नाही, अशी काय अडचण असेल तर सांगा लगेच. पाठीमागं राहू नका, जे आहे ते कव्हर करायला लागणार आहे आपल्याला, त्याच्याशिवाय हे होणार नाही. तर हे जे पॉईंट मी आता कव्हर केला सोल्डरिंग अँड ब्रेझिंग, त्या पॉइंट्स बरोबर आपला दुसरा जो चॅप्टर आहे तो काय होतोय, संपतो. या ठिकाणी फिनिश होतो. याच्यामधले पॉइंट सगळे फिनिश होत आहेत. याच्यानंतर आपण तिसरा चॅप्टर बघणार आहोत. अजून 2 चॅप्टर आहेत, तो म्हणजे पॉवर ट्रान्समिशन सिस्टम एक आहे आणि दुसरा थर्मोडायनेमिक्स आहे. दोन्हीपैकी एक चॅप्टर घेऊ, चालू करू पुढच्या लेक्चरला. पण त्याच्या अगोदर मी थोडीशी रिव्हिजन घेईन पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, पंप कॉम्प्रेसर टर्बाईन किंवा आपला जो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, जर तुम्हाला काही त्यातलं येत असेल तर ठीक, नाही तर आपल्याला अजून चेंज करावं लागेल, लिहून द्यावं लागेल इथं ऑनलाईन. ओके, म्हणजे ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं प्रिपेअर व्हा, अभ्यास करा.
तुमच्याकडे कोण लक्ष द्यायला नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही अभ्यास केला नाही पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. क्लास टेस्ट वगैरे आहेत त्या न बघता सोडवा. न बघता सोडवलं तरच तुम्हाला समजेल की तुम्हाला कितपत समजलेलं आहे आणि कितपत समजलेलं नाही. ठीक आहे. कोणाला काही शंका? इज देअर एनी डाऊट? नो सर. सर हा यस. सर ते ऑब्जेक्टिव्ह दिलेले ते लिहून काढायचे नोटबुक मध्ये? नाही, लिहून काढायची काय गरज नाही त्याची सध्या तरी. फक्त अभ्यास करा त्याचा. लिहून काढले तर बेटर होईल तुम्हाला. म्हणजे अभ्यास पण करता येईल. लिंक ऑनलाईन त्या मोबाईलवर सारखं बघण्यापेक्षा तुम्ही जर लिहून काढले तर तुम्हाला अभ्यास करायला पण सोपं झालं, कारण ते तुम्हाला शेवटपर्यंत स्टडी करावाच लागणार आहे त्याचा. जरी आपली ऑफलाईन झाली तरी त्याच्यामध्ये थोडे थोडे एमसीक्यू असतातच पहिल्या सुरुवातीचे. काही पार्ट हा एमसीक्यू साठी दिलेला आहे आणि राहिलेला डिस्क्रिप्टिव्ह असतो. तर लिहून काढलं तुम्ही वहीमध्ये तर बरंच होईल. माझ्या मते लिहूनच काढा सगळ्यांनी. ठीक आहे. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. सर्वांनी काय करा, एमसीक्यू साठी चॅप्टर झाला की त्याच्यानंतर चॅप्टर झाला की त्याच्या पाठीमागं पंप कॉम्प्रेसर टर्बाईनच्या नोट्स लिहून झाल्या की त्याच्यापासून पुढं हे जे मी दिलेले एमसीक्यू आहेत हे सगळे लिहून काढा. ओके. आणि जे काय आन्सर आहे त्याला तुम्ही स्केच पेन किंवा कशाने तरी त्याला मार्किंग करून ठेवा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला परत वाचाल त्यावेळेला तुम्हाला इझिली काय होईल ते लगेच लक्षात येईल त्याचे आन्सर. प्रत्येक वेळी पेजेस पलटायची गरज पडणार नाही. ओके. तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल हे तुम्ही बघा. प्रत्येकाची मेथड वेगळी आहे. प्रत्येकाचं समजून घेण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीचा वापर करा. पण अभ्यास करूनच क्लास टेस्ट द्या, न बघता अजिबात. ओके. So we have 1 minute and 20 seconds. So all of you put your roll numbers into the chat box. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर टाका, न चुकता टाका. तोपर्यंत जर कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. अदरवाइज मीटिंग विल बी एंड विदिन फ्यू सेकंड्स. हॅलो सर. हा. ब्रेजिंग पासून स्लाइड दाखवता का? स्क्रीनशॉट राहिले. कुठले? ब्राझील. ब्रेझिंग. मी तुम्हाला लिंक शेअर करतो पाहिजे बरं, घ्या लिहून. हे बघा आहेत समोर तुमच्या. मी लिंक पण शेअर करतो. हे घ्या ब्रेझिंग. आले? ह्याच्या पाठीमागचे दाखवू. ओके. इथून पुढेच. ह्याचा घेतला? हा सर. घेतलाय सर. सर त्या सर्व पीपीटी शेअर करा ना. हा शेअर करतो की आता. ह्या अगोदर पंप कॉम्प्रेसर टर्बाईनचा अभ्यास करा, मग आता ह्या शेअर. आता होत आला हा चॅप्टर, हा पण शेअर करतो. ठीक आहे. ह्याचे पण तुम्हाला एमसीक्यू शेअर करतो, याच्या नोट्स शेअर करतो.